राजकीय वर्तुळातून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिरूरला निधी का कमी पडला याचं कारण सांगितलेलं आहे। तर मोदींवर टीका केल्यानं शिरूरमध्ये निधी कमी पडला असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। निधी कमी पडू नये यासाठी मोदींना पाठिंबा द्या असंही अजित पवारांनी म्हटलेलं आहे। बारामतीमध्ये अजित पवार यांनी त्यानंतर राऊतांनी त्यांच्यावर टीका केली आहे। तर बारामतीमध्ये अजित पवारांकडून धमक्या दिल्या जात आहेत असं राऊत म्हणाले। माझं काम करा, पत्नीचं काम करा अशा धमक्या अजित पवार देत असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। बारामती विधानसभा मतदारसंघात असेल तर तिथं पण तुम्ही समजून सांगायचं काम करा आणि केंद्रामध्ये सत्ताधारी पक्षाच्या विचारांचे खासदार निवडून दिल्यानंतर जास्तीचा निधी हा आपल्याला आणता येईल। मागं काही आपल्याला शिरूर लोकसभा मतदारसंघात जास्त निधी आणता आला नाही, बारामती लोकसभा मतदारसंघात जास्त निधी आणता आला नाही, कारण उमेदवार तिथले खासदार हे मोदी साहेबांच्यावर टीका टिप्पणी करणारे होते आणि त्याच्यामुळे या समस्येला आपल्याला सगळ्यांना सामोरं जावं लागलं। त्या गोष्टीचं भान कृपया आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे। काल सोलापुरात उत्तम जानकरांच्या नावानं धमकी देण्यात आली। युतीचं काम करा नाहीतर तुरुंगात टाकू वगैरे धमक्या सुरू आहेत ना। तुम्हाला जिंकण्याची एवढी खात्री आहे ना, एक अकेला सप्पर भारी नरेंद्र मोदी, मग धमक्या कशाला देत आहे? लोकशाही आहे ना, लोकांना ठरवू द्या। या बारामती शिरूर मतदारसंघामध्ये स्वतः अजित पवार धमक्या देत आहेत जाहीर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।